शाबू वडा खुसखुशीत खायला आवडतो पण तेलकट नको. तर ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे. तर मी तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहे जेणेकरून तुमचे वडे असे खुसखुशीत, कमी तेलकट होतील आणि आतून पण किती पोकळ झालेत. तर हे असे शाबू वडे कसे बनवायचे चला बघूया. तर त्यासाठी मी इथं मोठी एक वाटी शाबू रात्रभर भिजवून घेतलाय. त्याच्यासाठी 1 ते 1.5 बटाटा घेतलाय आणि 4 ते 5 मिरच्या आणि शेंगदाण्याची जाडसर भरड करून घेतली आहे. शाबू वडे कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला 4 ते 5 तास साबुदाणा व्यवस्थित भिजवायचा आहे. तुम्ही हा रात्रभर सुद्धा भिजवून ठेवू शकता आणि शाबूचे दाणे असे मोकळे मोकळे असायला हवेत. जास्त चिकट असा साबुदाणा नको आहे आपले वडे कुरकुरीत होण्यासाठी. तर असाच आपल्याला साबुदाणा छान भिजवून घ्यायचा आहे. इथं मी एक आणि अर्धा बटाटा घेतलाय. बटाटा जास्त आपण शाबू वड्यामध्ये घातला तर आपले वडे मऊ होऊ शकतात. त्यामुळे फक्त बाइंडिंग येण्यासाठीच आपल्याला बटाटा वापरायचा आहे. जास्त असं पातळ आपल्याला वड्याचं पीठ भिजवायचं नाहीये. त्यामुळे बटाटे जास्त वापरायचे नाहीत. इथं मी 1.5 बटाटा घेतलाय. त्याने शेंगदाणे आणि मिरचीची अशी जाडसर भरड करून घेतली. अशीच जाडसरच भरड करून घालायची म्हणजे वड्याला छान क्रंचीपणा येतो. त्यामुळे थोडंसं मोठं मोठंच असं वाटून वड्यामध्ये घालायचं. इथं मी बघा 1 चमचा मीठ घातलंय. चवीनुसार तुम्ही मीठ कमी जास्त पण करू शकता. इथं मी बटाटा बघा छोट्या खिसणीने खिसून घेतलाय. आता आपल्याला हे पीठ व्यवस्थित म्हणजे शाबूच्या वड्यासाठी लागणार हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय, व्यवस्थित मळून घ्यायचंय. जास्त पण पातळ आपल्याला करायचं नाहीये. जर तुम्हाला वाटलं जर जास्त पातळ झालेलं आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालू शकता 2 ते 3 चमचे. त्यामुळे पिठाला थोडासा कडकपणा येईल म्हणजे बाइंडिंग होईल छान. हे बघा मी आता छान मळून घेतलंय हे सगळं. तुम्हाला जर जास्तच पातळ वाटत असेल तर तुम्ही 2 ते 3 चमचे साबुदाणा थोडासा भाजून मिक्सरला पावडर करून पण ह्याच्यामध्ये घालू शकता. जास्तच जर पातळ नसेल तर थोडंसं कूट वापरलं तरी चालेल. आता इथं मी माझं पीठ जास्त पातळ नाहीये तरी पण मी 1-2 चमचे ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालणार आहे. थोडंसं शेंगदाण्याचं कूट म्हणजे छान मळून घ्यायचं. आणि एकदा मीठ कमी जास्त वाटलं तर नंतर ऍड करू शकता. थोडंसं मीठ मला याच्यामध्ये कमी वाटत होतं त्यामुळे मी अजून 1 अर्धा चमचा मीठ ह्याच्यामध्ये घालून घेतले आणि छान मळून घेणार आहे. मीठ व्यवस्थित पिठामध्ये मिक्स झालं पाहिजे. व्यवस्थित मळून घ्यायचं नंतर मीठ एकाच ठिकाणी लागून राहील. त्यामुळे व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं छान. आणि तयार आहे आपलं वड्यासाठी लागणार हे पीठ. बघा जास्त पातळ पण नाहीये जास्त घट्ट पण नाहीये असंच करून घ्यायचं. वड्यासाठी लागणारं तेल गरम करायला ठेवूया. आपलं तेल गरम होते तोपर्यंत आपण वडे बनवायला घेऊया. हाताला थोडंसं पाणी लावून घेतलंय मी आणि थोडं थोडं असं पीठ घेऊन छान गोळा बनवून घ्यायचा आणि असं फक्त थोडंसं दाबून घ्यायचं म्हणजे वडे छान गोल गोल असे होतील. असे चपटे थोडेसे करून घ्यायचे म्हणजे छान फुगतात पण आणि जास्त जाड पण होत नाही. असेच आपल्याला वडे सगळे बनवून घ्यायचे. हे बघा आता सगळे वडे बनवून तयार झालेत. आता आपण तळायला घेऊया. आता बघा तेल पण छान गरम झाले. मी एक गोळी टाकून दाखवते. गोळी पटकन वर आली तर आपलं तेल जास्त तापलेलं असतं. त्यामुळे बघा गोळी पटकन वर आलेली नाहीये तर आपलं तेल व्यवस्थित तापलेलं आहे. आता आपण एक एक वडे सोडून घेऊया. एकाच वेळेस जास्त पण वडे सोडून घ्यायचे नाहीतर मग तेलाचं टेम्परेचर कमी होऊ शकतं आणि वडे म्हणजे जास्त तेल पिऊ शकतात. त्यामुळे
1 ते 2च वडे सोडून घ्यायचे आणि पटकन हलवायचे नाहीत. 1 ते 2 मिनिटं असंच ठेवायचं, मग वडे पलटी करायची. जास्त पण तेल थंड म्हणजे नॉर्मल गरम असेल तर वडे सोडू नका, कारण जास्त तेल वड्यामध्ये शोषलं जाऊ शकतं. त्यामुळे व्यवस्थित तेल गरम झाल्यावरच वडे सोडून द्यायचे तेलामध्ये. तर बघा 1 मिनिट झालेले आहे. आता आपण वडे पलटी करून घेऊया. जास्त पण तेल गरम असल्यावर वडे सोडायचे नाहीत, कारण मग वडे बाहेरून भाजले जाऊ शकतात, लाल रंग होऊ शकतो बाहेरून आणि आतून तसेच कच्चे राहू शकतात. त्यामुळे जास्त पण तेल गरम असल्यावर वडे सोडायचे नाही. तर आता दुसऱ्या साईडने पण व्यवस्थित भाजून घेणार आहे. वडे बघा छान तळले गेले, कलर पण छान आलाय. वडे तळताना एक काळजी घ्यायची, काय काय वेळी शाबू काय होतो तेलामध्ये फुटला जाऊ शकतो, त्यामुळे थोडीशी काळजी घ्यायची वडे तळताना. आणि आता हे आपण काढून घेऊया. झालेत आपले वडे तळून. बघा फुगून किती डबल झालेत. आता आपण हे काढून घेऊया. हे वडे तुम्ही टिश्यू पेपर वरती वगैरे काढून ठेवू शकता, म्हणजे एक्स्ट्राचं काय तेल उरलंच असेल तर ते निघून जाईल. तर इथं माझ्याकडे टिश्यू पेपर नाहीये, बटर पेपर आहे, तर मी त्याच्यावरतीच काढून ठेवते. तुमच्याकडे जर टिश्यू पेपर असेल तर तुम्ही नक्की वापरा. आता असेच सगळे वडे आपण तळून घेऊया.